हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे ओल्या हळदीचं आणि आवळ्याचं लोणचं। ओली हळद आपण स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतलेली आहे, तिच्यावरचं सर्व माती काढून घेतलेली आहे। आवळा पण धुवून स्वच्छ सुती फडक्याने कोरडा करून घेतलेला आहे। तर आपल्याला हे आपण वरचं आता हळदीच्या वरचं साल काढून घेणार आहोत। हळदीचे फायदे तुम्हाला माहितीच आहे। ओली हळद ही आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे। तिचे नियमित आणि मर्यादित सेवन केल्याने आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीरातील सूज सांधेदुखी पण कमी होते, आपली स्किन चांगली होते, पचनक्रिया सुधारते। ओल्या हळदीमध्ये कर्क्युमिन असते, जे नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल घटक आहे, त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचनक्रिया पण सुधारते। ते हृदय आणि मधुमेहासाठी खूप चांगला आहे, पोटाचे विकार। आता आपण सगळ्या याची साल काढून घेतलेली आहे हळदीची, ती आता आपण किसणीने किसून घ्या। हे बघा, ह्या भागाने आपण किसून घ्यायचं आहे। आवळे पण किसून घेणार आहोत। तुम्हाला काप करून घ्यायचे असतील तर तुम्ही काप पण करू शकता। मी किस करून घेणार आहे। हे बघा, या प्रकारे असं छान आपलं लच्छे होणार आहे। आपण सगळे या प्रकारे किसून घेणार आहोत। आपण या प्रकारे हळद आणि आवळा किसून घेतलेला आहे। हळदीचा खूप छान सुगंध पसरलेला आहे, खूप छान वाटतं ओल्या हळदीचा सुगंध। आपलं दोन्ही हे मिश्रण असं या प्रकारे झालेलं आहे, हळदीचा आणि आवळ्याचा किस। आता आपण मसाल्याची तयारी करूया। मसाल्यांमध्ये आपण बडीशेप घेतली 1 वाटीभर, मोहरी घेतली आहे, लाल तिखट घेतलं आहे काश्मीरी, मीठ घेतलं आहे, 2 लिंबाचा रस करून घ्यायचा आहे, मेथी घेतलेली आहे आणि लवंग आणि काळे मिरे घेतलं आहे। आपण पॅन तापत ठेवलं आहे, त्यामध्ये आपण प्रथम मीठ भाजून घ्यायचं आहे, कारण मिठामध्ये पण पाण्याचा अंश असतो। लोणचं करताना आपण कधीही सगळे भांडे, चमचे, जेही साहित्य आपण सुरी वगैरे जे घेणार आहे ते आपण अगदी स्वच्छ पुसून कोरडे करून घ्यायचं आहे, त्यामुळे लोणचं टिकण्यास मदत होते। थोडंसं त्याची आर्द्रता निघून जाण्यासाठी आपण गरम करणार आहे मीठ। आपण यामध्ये आता बडीशेप भाजून घेणार आहोत आणि मोहरी पण भाजून घेणार आहोत। आणि आपण काळ्या मिऱ्याने सफेद मिरे याच्यात टाकणार आहोत, भाजून घेणार आहोत आणि हे असं छान भाजून घेणार आहोत। आता मेथी फक्त गरम कढई आहे, पॅन आहे, त्यामध्ये आपण फक्त थोडीशी अशी परतून घेणार आहोत, कारण जास्त मेथी भाजली तर कडवटपणा लागेल। आता आपण हे काढून गार करून तो मिक्सरला बारीक करून घेणार आहे। अगदी खूप बारीक नाही करायचा, अगदी असं थोडं जाड बारीक वाटायचं आहे, म्हणजे ते दाताखाली आले आणि बडीशेप वगैरे सुंदर लागते चव। आपला गॅस बंद आहे, फक्त गरम पॅनमध्ये आपण मेथी थोडी रोस्ट करूया। आपण यामध्ये आता मीठ घालणार आहोत। लोणच्यामध्ये थोडासा मीठ जास्त असतं आपलं, कारण लोणचं टिकण्यास मदत होते। त्यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहोत आणि आता हे 2 लिंब आहेत ते पिळून टाकणार आहोत, त्याचा रस करून टाकणार आहोत।
आता हे आपण टॉस करून घेऊ. आणि हे सगळे लिंबाचा रस, तिखट, मीठ सगळं याला लागू असं व्यवस्थित टॉस करून घेऊ. आपण पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल खूप गरम करून चांगलं असं खूप तापवायचं आणि नंतर गार करून आपल्याला लोणच्यात घालायचं आहे. तर इथे तेल तापत ठेवूया. आता आपण मिक्सरमध्ये जाड बारीक बडीशोप आणि मोहरीची पावडर केली आहे ती टाकणार आहोत. आणि ती आता मिक्स करून घ्यायची. अर्धा किलोचं आपलं लोणचं झालं आहे. पाव किलो ओली हळद आणि पाव किलो आवळा होता. हे लोणचं नक्की तुम्ही ट्राय करा, खूप सुंदर लागतं चवीला. आणि हळदीचं आणि आवळ्याचे गुणधर्म आणि फायदे आपल्या शरीराला तुम्हाला माहितीच आहे. नक्की आणि चविष्ट आहे खूप, तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपलं तेल तापत ठेवलं, ते गार झाल्यावर आपण याच्यात टाकणार आहोत. आपलं तेल थोडं गार झालेलं आहे. आपण त्यामध्ये हिंग घालणार आहोत. हिंग भरपूर घालायचं आहे आणि मेथी घालणार आहोत. आणि असं छान हलवून घेणार आहोत. आणि हे पूर्ण गार झाल्यावर अर्धा तासाने लोणच्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण गार झालेलं तेल याच्यात टाकणार, लोणच्यामध्ये टाकणार आहोत. आणि छान हलवून घेणार आहोत. लोणच्याचा कलर बघा किती सुंदर दिसतोय, तोंडाला पाणी येतंय. आणि हे लोणचं औषधी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. मित्रमैत्रिणींना पाठवा रेसिपी. लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा आपलं लोणचं किती सुंदर झालेलं आहे. आपण तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आणि छान असं तवंग आलेलं आहे. कलर बघा किती सुंदर झाला आहे. हे बघा आपलं लोणचं बघा कसं छान रसरशीत झालेलं आहे. आपण त्याला तेल टाकून पुन्हा एक्स्ट्रा तेल टाकलं आहे. छान असं रसरशीत लोणचं झालेलं आहे. हे बघा किती सुंदर कलर दिसतोय. मला रेसिपी जरा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला प्रेम द्या. हे बघा आता आपण असं काढून घेऊ. हे लोणचं भरताना काचेची बरणी स्वच्छ धुवून ती उन्हात वाळवायची आहे आणि नंतर कोरडं झालं की भरून ठेवायची आहे फ्रीज. शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा, हे वर्षभर टिकतं लोणचं. सुंदर कलर आलेला आहे. किती छान कलर आलेला आहे.